मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांचं निवेदन घेऊन मनसेनं आज ठाणे रेल्वे स्थानकावर मोर्चा काढला। ठाण्यातील गावदेवी परिसर ते ठाणे रेल्वे स्टेशन पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला होता। मनसेचे नेते अविनाश जाधवांसह अनेक कार्यकर्ते या धडक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मनसेच्या शिष्टमंडळानं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसह इतर मागण्यांना सादर करत अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे। या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनसेनं रेल्वे प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे। मागण्या पूर्ण न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार। जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते। आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या 1 तासभर। सो ही अशक्य गोष्ट आहे। काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। काश्मीर सारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती। करायला दानत हवी की आणि इच्छाशक्ती हवी। ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही आहे। म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे बोर्ड हवा आहे। ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या सोल्युशन इथल्या इथे आपल्याला शोधता येईल। मी तुम्हाला सांगतो 8 दिवसाचं आमचं हे अल्टिमेटम आहे। 8 दिवसानंतर जर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेईल। आम्हाला त्या 8000 केसेसवर काम करायचं आहे।